मी सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज माघी गणेश जयंती सर्वात पहिल्यांदा सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। मी सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, वेगवेगळी अशा प्रकारची दुकानं झाल्यानंतर बारामतीमधल्या मुलांना मुलींना प्रोत्साहन द्यावं त्या उद्देशाने कार्यक्रम घेतो। जे पुण्यात आहे ते आपल्या बारामती सुद्धा असलं पाहिजे, जे पुणेकरांना मिळतं ते आमच्या बारामतीकरांना देखील मिळालं पाहिजे। हा ध्यास घेऊन एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पुण्यातल्या विश्वासार्ह मॉडर्न किचनचं एक शोरूम आजपासून आपल्या बारामतीमध्ये सुरू होत आहे, याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या अमोल माघारे आणि निखिल सोमनुसीच्या मॉडर्न किचनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या नवीन शोरूमच्या उद्घाटनाबद्दल मी निखिलला, अमोलला, समस्त माघारे तसंच सोमनुसी कुटुंबियांना आणि त्यांच्या सगळ्या स्टाफला, ग्राहकांना, हितचिंतकांना देखील धन्यवाद देतो, कारण मी फार बारकाईने या सगळ्या गोष्टी बघत असतो। मॉडर्न किचनच्या माध्यमातून आधुनिक स्टाईलचं सुंदर, आकर्षक, दर्जेदार, टिकाऊ असं किचन फर्निचर आणि इतर वस्तू आणि सेवा आपल्या बारामतीत उपलब्ध होत आहे। इथलं फर्निचर ग्राहकांना 100% आवडेल। दर्जा सेवेच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये मॉडर्न किचन हा ब्रँड बारामतीकरांच्या मध्ये एक विश्वासार्ह ब्रँड बनेल, हा विश्वास देखील मला हे सगळं पाहिल्यानंतर वाटायला लागलेला आहे। नुसतं मॉडर्न किचन नाही, फर्स्ट फ्लोअरला गेलं तर एखादी बेडरूम कशी असावी, त्याचा वॉर्डरोब कसा असावा, एखादं ऑफिस कसं असावं, एखादं तुमचं लिव्हिंग एरिया कसा असावा, असं फार चांगल्या पद्धतीची मागणी। खाली तर 5 प्रकारची किचन आहे, ज्याला जे परवडेल तशा पद्धतीनं त्या किचनची साईज आणि किचनचे मॉडर्न किचनचे दर त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मॉडर्न किचन तसंच मॉड्युलर वॉर्डरोब, बेड, UPVC विंडोज पण फार चांगले आहेत, त्याही मी बघत होतो। 5 कलरच्या त्यांच्याकडे विंडोज आहेत, तुम्हाला पाहिजे त्या साईजचे विंडोज इथं उपलब्ध असतील आणि फिट इन ॲप्लायझेशन किंवा बाथरूम पार्टिशन हे पण त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। मला वाटतं त्यांची पहिली शोरूम फलटणला त्यांनी केली, दुसरी 2018ला, दुसरी 2019ला बाणेरला केली। त्यांची फॅक्टरी कात्रजला, गुजरवाडीला त्यांनी 2022ला सुरू केली। आंबेगावला कुठे शोरूम? अरे म्हणजे आंबेगाव नाही, आंबेगाव तिकडे समजतात, पुण्यातलं आंबेगाव म्हणतात, तिथली शोरूम आणि आता 24ला आणि बारामतीतली शोरूम आता 25ला। त्या सगळ्या शोरूम मध्ये अमोल पण आहे, निखिल पण आहे। शाळा आहे फलटणचा आणि आमच्या बारामतीकरांना आता अमोलला मध्ये घेतलंय। मी बघत होतो इतके लोक बाहेरचे येतात आणि इथं काही ना काही व्यवसाय करतात। अरे बारामतीकरांनो आणि इथल्या मुलामुलींनो, जर ते फलटणवाल्याला जमतं, जर ते आमच्या निखिलला जमतं, तर आमच्या बाकीच्या मुलामुलींना पण ते जमलं पाहिजे। प्रयत्न करा, प्रयत्नांची परमेश्वर असं बोललं जातं। कारण इतकं झपाट्याने आपण आपलं चित्र बारामतीचं बदलतोय। हे का बदलतोय की बारामतीमध्ये एक आर्थिक संपन्नता यावी, शिस्त लागावी, लोकांनी चांगलं राहावं, लोकांनी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं। आज इथं मला एक तक्रार आलेली, खरं तर मी कालच पुण्यामध्ये मीटिंग घेतलेली होती। राजेंद्र किसनराव देशमुख त्रिमूर्तीनगर मध्ये राहणारे, त्यांचं काहीतरी मुलगी GBS अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजाराने ग्रस्त आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे
की सह्याद्री हॉस्पिटलला नवले हॉस्पिटलला असलं तरी देखील त्यांचा खर्च मी पुणे महानगरपालिकेला करायला सांगितलेला. त्यामध्ये म्हणजे पुणे महानगरपालिकेने कमला नेहरू हॉस्पिटल हे खास ह्याच्याकरता तिथं सेवा देतात. पिंपरी चिंचवडला वायसीएम हॉस्पिटल देतात आणि माझ्या केळगाव हॉस्पिटल देतात आणि बाकीच्यांच्या करता ससून. तर आपण गव्हर्नमेंटकडनं पण याच्यामध्ये मदत करतोय. तर यांची व्यवस्था सगळी करा, त्यांना मदत झाली पाहिजे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन नवलेच्या इथं पण मी काल राजेंद्र भोसलेंना पाठवलेलं होतं. त्यांना म्हटलं इथल्याही लोकांचे इंजेक्शन बाकीचा सगळा खर्च कॉर्पोरेशनने करावा. मी येतो या मॉडर्न टीचरवर. अमोल खरं तर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि MBAचं शिक्षण घेतलं. त्यांनी बारामतीमध्ये 2018ला MIDC मध्ये हायड्रोटेक या नावाने कारखाना सुरू केला. तिथं होतपाईप आणि मशिनीचं कामं ते करतात. त्यांचे वडील मागणीच्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. त्या कुसुम शिक्षण संस्थेमध्ये ते रिटायर पर्यवेक्षक म्हणून झाले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस अमृता अमोल मागाडे त्या इन्फोसिस मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्या ठिकाणी काम करतात हिंजवडीला. आणि निखिल सोनवसे आपल्या मल्टन गावचे फलटणचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि 16 ते 2025 या आपल्या तरुणाचा प्रवास संचालक म्हणून आज 4 शोरूम. वडील मुकुंद सोनवसे फॅब्रिकेशनचा व्यवसाय, त्यांची पत्नी प्रियंका सोनवसे या पण आमच्या नगर विकास खात्यामध्ये सर्व्हिसला आहे. JDR ऑफिस पुणे सिटी असिस्टंट टाउन प्लॅनर व्हॅल्युएशन डिपार्टमेंट मध्ये काम करतात. कालच त्या माझ्या कार्यक्रमाला मी एकनाथराव शिंदे असताना होत्या. त्यांचा 1 वर्षाचा कार्यक्रम असतो. तिथं वेगवेगळ्या लोकांना सत्कार केला जातो, जेवण गेट टुगेदर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असेल. मुक्ता वगैरे हे सगळेजण होते. निखिलनी कॉलेज बघत बघत पुढचाही विचार केला आणि लव्ह मॅरेज करून टाकली. चांगली गोष्ट काय वाईट आहे का? त्याच्यामध्ये त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु तुम्ही खरंच आतमध्ये गेल्यानंतर बारामती तालुक्यामध्ये एखादा फ्लॅट विकत घेतल्यानंतर कशा पद्धतीने तिथं फर्निचर असलं पाहिजे, किचन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, उद्या तिथं काम करणाऱ्या तुमच्या माझ्या मुलीला, तुमच्या माझ्या भगिनीला, तुमच्या माझ्या पत्नीला तिथं सोयीचं झालं पाहिजे. पूर्वीच्या काळाचं किचन आणि आताच्या काळाचं किचन जमीन असण्याचा फरक पडलेला आहे. पूर्वी पाटा वरवंटा असायचा. पूर्वी